मोहोळ तालुक्याचा निकाल जो आहे तो आम्हाला अनपेक्षित आहे, परंतु आमचा पराभव झाला तो आम्ही स्वीकारतो, विनम्रपणे स्वीकारतो आणि विजयी झालेल्या उमेदवारांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे होती। आमचा जो पराभव झाला आहे तो निसटता पराभव झालेला आहे। त्यामुळे मोहोळ तालुक्यातील जवळपास 50% मतदारांनी आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। थोड्या थोड्या मतांनी आमचा पराभव झाला आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचाही वापर झाला, परंतु आम्ही त्यामध्ये जनतेला दोष देणार नाही। जनता सुज्ञ असते आणि तो जरी त्यांना पैसे वाटले गेले असले तरी मतदान करत असताना ती सुज्ञपणे मतदान करते। आम्ही एकही रुपया न वाटता जर 50% मतं आम्हाला मिळतात, त्याही मतदारांना त्या ठिकाणी त्यांनी पैसे वाटण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, परंतु तरी त्यांनी आम्हाला मतं दिली ना। त्यामुळे पराभव हा पराभव असतो, आम्ही तो विनम्रपणे स्वीकारतो। जरी या निवडणुकीमध्ये माझा स्वतःचा, माझ्या भावाचा आणि आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मोहोळ तालुक्यातली ही दंडेलशाही विरुद्धची लढाई जी आहे ती अशीच चालू राहणार। उमेश पाटील निकराने या मोहोळ तालुक्यामधल्या अनगरकरांच्या दडपशाही, दंडेलशाहीच्या विरोधामध्ये निश्चितपणे लढा देत राहणार आणि आम्हाला मतदान दिलेल्या आणि न दिलेल्याही मतदारांच्या करता यापुढच्या काळामध्ये यापूर्वी जसं काम करत होतो त्याच ताकदीनं काम करणार। विद्यमान आमदार हे आमच्या सोबत आहेत आणि आमदारांची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळे त्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आता उमेशदादाचा पराभव झाला कसं होणार अशी चिंता अजिबात करू नये। त्या ठिकाणी आपला निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपल्या सगळ्या मतदारांना माहीत आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये काय कसं कसं घडलं हे सगळ्याला माहीत आहे। ईव्हीएमच्या मशीन रात्री ढाब्यावर सापडल्या होत्या, ह्या सगळ्या शंकेला आपल्याला जागा आहे, पण शेवटी आपला पराभव झाला हे आपण स्वीकारू आणि आपण जसं पूर्वी काम करत होतो त्याच जोमाने आपण काम करू, त्याहीपेक्षा जास्त वेगानं काम करू। आपल्याला आणखी जास्त काम करण्याची आवश्यकता आहे, हा या निवडणुकीतनं मी स्वतः बोध घेतोय।